गीता अध्याय 17 श्लोक 24. तस्मादो मित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्तास् सततं ब्रह्मवादिनां. तस्मादो मित्युदाहृत्य, तस्माद मधल्या त वर आघात, मित्यु मीवर आघात, मित्युदाहृत्य ऋवर आघात, यज्ञदानतपः क्रियाः यज्ञमधल्या य वर आघात, तप च्या विसर्गाचा अर्धा विसर्ग उच्चार, तपः क्रियाः. प्रवर्तन्ते प्र नंतरच्या व वर आघात येतो, प्रवर्तन्ते विधानोक्तास नो पूर्ण म्हणायचा, विसर्गाचा अर्धा स असा उच्चार करायचा, सततम अनुस्वाराचा म, ब्रह्मवादिनाम ब्र वर आघात घ्यायचा, शेवटचा म अर्धा आहे. तस्मादो मित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः. तस्मादो मित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः. तस्मादो मित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः. तस्मादो मित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः. तस्मादो मित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्तास् सततं ब्रह्मवादिनां. 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 तस्मादो मित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्तास् सततं ब्रह्मवादिनां. संधि विग्रह. तस्मात् ओम इति उदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनां. तस्मात् म्हणजे म्हणून, ओम म्हणजे ओंकार, इति म्हणजे असं, उदाहृत्य म्हणजे उच्चार करून, यज्ञदानतपः क्रियाः म्हणजे यज्ञ, दान आणि तप इत्यादी क्रिया. यज्ञदानतपः क्रियाः हा सामासिक शब्द आहे. यज्ञः च दानं च तपः च एतेषां समाहारः यज्ञदानतपः समाहार द्वन्द्व. यज्ञदानतपसः क्रियाः षष्ठी तत्पुरुष समास. यज्ञदानतपः क्रियाः प्रवर्तन्ते म्हणजे सुरू होतात, विधानोक्ताः म्हणजे शास्त्रविधीने नियत अशा. विधानोक्ताः हा सामासिक शब्द आहे. विधानेन उक्ताः, विधानोक्ताः तृतीया तत्पुरुष समास होतो. सततं म्हणजे नेहमी, ब्रह्मवादिनां म्हणजे वेद मंत्रांचे उच्चारण करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या किंवा ब्रह्मप्राप्तीसाठी आचरण करणाऱ्या पुरुषांच्या. अन्वय. तस्मात् ब्रह्मवादिनां विधानोक्ताः यज्ञदानतपः क्रियाः सततं ओम इति उदाहृत्य प्रवर्तन्ते. म्हणून वेदमंत्रांचे उच्चारण करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्रविधीने नियत अशा यज्ञ, दान, तप इत्यादी क्रिया
नेहमी ओम असा उच्चार करून सुरू होतात. 23व्या श्लोकात आपण बघितलं की ओम तत्सत असा परमात्म्याचा तिहेरी उल्लेख केला जातो. ओम पासून ब्राह्मण निर्माण झाले, तत् पासून वेद निर्माण झाले आणि सत पासून यज्ञ निर्माण झाले. आता ह्या ओम तत्सतचा वापर कुठे आणि कसा करावा ते ह्या 24व्या श्लोकांपासून पुढच्या 2-3 श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. जे ब्रह्मवादीन आहेत म्हणजे वेदोच्चार करणारे किंवा परब्रह्माला जाणण्याची साधना करणारे ते ब्रह्मवादीन लोक कुठलंही वेदसम्मत कर्म करत असताना किंवा कुठलंही सत्कर्म करत असताना यज्ञ, दान, तप इत्यादी ज्या क्रिया आहेत, ज्या धर्माला धरून आहेत, वेदांना धरून आहेत, त्या वेदोक्त क्रिया करताना हे ब्रह्मवादीन लोक सुरुवात कशाने करतात? ओम इति, ओमनी सुरुवात करायची. उदाहृत्य म्हणजे उच्चारण करून, ओंकाराचा जप करून कुठलीही यज्ञ, दान, तप या क्रिया वेद जाणणारे किंवा वेदांवर ज्यांची श्रद्धा आहे असे ब्रह्मवादीन लोक कोणतंही कर्म सुरू करताना प्रथम ओम असा उच्चार करतात. गीता हे उपनिषद आहे, वेदांत आहे, त्यामुळे गीतेची सुरुवातसुद्धा आपण ओमनीच करतो. प्रत्येक अध्यायाची सुरुवातसुद्धा आपण ओमनी करतो. ओम हे मूळ अक्षर आहे किंवा आदि बीज आहे आणि त्या ओम या प्रणव जपापासून जर तुम्ही एखादं कर्म करायला सुरुवात केलीत तर ते कर्म परब्रह्माच्या प्राप्तीचं कर्म ठरतं आणि म्हणून ओंकाराने सुरुवात केलेली कर्म मनुष्याला खूप उन्नत करणारी आहेत. इथे भगवंतांनी एवढंच सांगितलं की जे ब्रह्मवादीन लोक आहेत ते कुठल्याही वेदविहित कर्माची सुरुवात किंवा विधीने सांगितलेल्या कर्माची सुरुवात, विधी म्हणजे पण वेद, विधानोक्त जे जे कर्म सांगितलेलं आहे त्या सर्व कर्मांची, मग विधीने काय काय करावं म्हणून सांगितलंय? यज्ञ करावेत, दान करावं, तप करावं, ही सगळी वेदविहित कर्म आहेत किंवा विधानोक्त कर्म आहेत आणि ह्या विधानोक्त कर्मांची सुरुवात ब्रह्मवादीन लोक ओम असा एकाक्षर ब्रह्माचा उच्चार करून सुरू करतात. ओम तत्सत या परब्रह्मवाचक शब्दाचा उपयोग, त्यापैकी ओंकाराचा उपयोग कधी करावा ते भगवंतानी इथे आपल्याला सांगितलेलं आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्तास् सततं ब्रह्मवादिनां. हरि ओम तत्सत.